जय भारत जय संविधान. श्री बाजीराव नाना पाटील टेक्निकल माध्यमिक विद्यालय बलवाडी या विद्यालयाचे जे मुख्याध्यापक एन.व्ही. पाटील सर एक आपल्या या स्टुडिओमध्ये प्रत्यक्ष उपस्थित आहेत आणि त्यांची मुख्याध्यापक संघाच्या कौन्सिल सदस्यपदी निवड झालेली आहे आणि एक चांगल्या प्रकारचं सोज्वळ मनमिळावू व्यक्तिमत्व एन.व्ही. पाटील सरांचं आहे. ते प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. सर, आपलं टीव्ही 24 नॅशनल न्यूज मध्ये आपलं हार्दिक अभिनंदन, आपलं हार्दिक स्वागत. सर, एक महत्वाचं की आपल्याला एक चांगल्या प्रकारचं पद मिळालेलं आहे. मुख्याध्यापक संघाच्या कौन्सिल सदस्यपदी आपली निवड झालेली आहे. याआधी आपल्याला कोणकोणती पदं भूषवलेली आहे आपण, याच्या संदर्भात थोडक्यात काय सांगाल? नमस्कार. मुख्याध्यापक संघटनेत मला यापूर्वी विविध प्रकारची पदं मिळालेली आहेत. 1999 पासून या संघटनेचा मी सक्रिय सभासद आहे. या संघटनेच्या माध्यमातून जवळपास 7 वर्ष मी रावेर तालुका मुख्याध्यापक संघटनेचा अध्यक्ष होतो. त्यानंतर माझ्या कामाचं स्वरूप बघता किंवा मी जी कामं केली असतील, जिल्हा संघटनेची माझी दखल घेतली आणि संपादकाचं अत्यंत महत्वाचं पद जे आहे ते मला देण्यात आलं. 9 वर्षापर्यंत हे काम मी प्रामाणिकपणे सांभाळलं. हे काम सांभाळत असताना प्रसिद्धी प्रमुख या माध्यमातली जबाबदारी सुद्धा माझ्याकडे आली आणि एवढंच नाही तर संपादकाचं काम जे आहे, आमचा एक वार्तालाप असतो. तो वार्तालाप अखंड पूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध शाळांमध्ये जातो. त्या वार्तालापामध्ये महिन्याभरात असलेले जे काही शासन निर्णय असतील किंवा मुख्याध्यापकांच्या शिक्षकांच्या ज्या ज्या अडचणी असतील त्याची मांडणी आम्ही त्यामध्ये करत असतो. त्यानंतर मला नुकतीच गेल्या आठवड्यामध्ये जिल्हा कार्यकारिणीने माझी कौन्सिल सदस्यपदी निवड केली. म्हणजे सर, आपल्या उल्लेखनीय कार्याची चाचपणी करून आपली निवड झाली असावी असं या ठिकाणी मी प्रकर्षाने नमूद करतो. बरं सर, आपलं एक चांगल्या प्रकारचं पद आपल्याला मिळालेलं आहे. याच्या आधी आपण चांगले भारदस्त पद भूषवलेले आहेत आणि आता नुकतंच तुमची कौन्सिल सदस्यपदी निवड झालेली आहे. आपलं यापुढील फ्युचर मधलं व्हिजन काय राहणार आहे? आपला एक मानस काय राहणार आहे, काय सांगाल? 2 वर्षानंतर मी सेवानिवृत्त होणार. जवळपास 34 वर्ष मला मुख्याध्यापक पदावर एक संघ काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचं सोनं करणं ही माझी जबाबदारी आहे. माझी कर्मभूमी आणि जन्मभूमी याकडे लक्ष देण्याचा माझा मानस आहे, पहिली बाब झाली. त्याचबरोबर मुख्याध्यापक असतील, शिक्षक असतील, शिक्षकेतर कर्मचारी असतील किंवा संस्थाचालक असतील, यांच्या अडीअडचणी जेवढ्या असतील त्या सोडवण्याचं काम मी माझ्या अनुभवाच्या माध्यमातून भविष्यामध्ये करणार आहे. आपण एक चांगल्या प्रकारचं ड्रीम म्हणजे आपलं चांगल्या प्रकारचं व्हिजन या ठिकाणी प्रकर्षाने नमूद केलेलं आहे. सर, एक शिक्षक वृंद आणि मुख्याध्यापक संघाच्या संदर्भामध्ये आपण त्यांना काय आवाहन करणार, काय सांगाल? मुख्याध्यापक संघटना असो किंवा शिक्षक संघटना असो, त्याचबरोबर कोणत्याही संघटना असो, कामगारांच्या असतील तरी, संघटना ही फक्त भांडण्यासाठी नसते, तर समाजामध्ये आपण जे जे काही कामं करत असू किंवा काही शासन दरबारी आपल्याला वेगळ्या योजना असतील किंवा आपल्याला जे मिळणारे लाभ असतील किंवा काही नवीन एज्युकेशन मध्ये करता येत असेल, यासाठी संघटनेच्या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. म्हणून शिक्षक असतील किंवा विद्यार्थी असतील किंवा कर्मचारी असतील, या सर्वांसाठी आम्ही विविध प्रकारच्या योजना राबवलेल्या आहेत, कार्यक्रम उपक्रम राबवलेले आहेत. विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी आम्ही स्पर्धांचं आयोजन केलं, शिक्षकांसाठी स्पर्धांचं आयोजन केलं. याचबरोबर नव्याने येणारे मुख्याध्यापक असतील किंवा लिपिक वर्ग असेल, यांना मार्गदर्शन कसं करता येईल यासाठी संघटनेच्या माध्यमातून आम्ही कार्यक्रम केलेले आहेत. सर, शिक्षक हा समाजामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम करतो आणि ज्ञान देण्याचं काम करतो. डॉक्टर बी.आर. आंबेडकर सेज द इम्पॉर्टंट स्टेटमेंट, टीच युनिटी अँड मेक स्ट्रगल. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असं डॉक्टर बाबासाहेबांनी असा एक प्रकारचा मूलमंत्र दिलेला आहे. त्याचप्रमाणे एज्युकेशन इज द फाउंडेशन ऑफ लाईफ व्हिच यूज चेंज द वर्ल्ड. म्हणजे शिक्षणामध्ये एक चांगल्या प्रकारची ताकद आहे की जग बदलवण्याची, जगामध्ये परिवर्तन करण्याची ताकद शिक्षणामध्ये आहे. आणि आपण एक चांगल्या प्रकारचे या ठिकाणी एक माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक आहात, मुख्याध्यापक आहात आणि एक भारदस्त हे पद आपल्याला मिळालेलं आहे आणि आपल्या अंडरमध्ये जी मॅनेजमेंट आहे आपण चांगल्या प्रकारे त्यांचा काही अडीअडचणी समस्या चांगल्या पद्धतीने त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात
आणि आपली एक चांगल्या प्रकारचं कार्य वाखाणण्यासारखं आहे. सर आपण एक भारदस्त पद आपल्याला मिळालंय. याच्या आधी आपल्याला कोणकोणते पुरस्कार वगैरे मिळालेले आहे? काय सांगाल सर? खरं तर म्हणजे पुरस्कार हा जो आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ जो आहे, त्या संघटनेच्या माध्यमातून दिवाळीच्या मैदानात जवळपास एक अधिवेशन आमचं असते आणि त्या अधिवेशनामध्ये मला 2019 ला राज्याचा पुरस्कार मिळाला. तो मला बहाल करण्यात आला. त्याचनंतर जिल्हा परिषदेने माध्यमिक शिक्षकांचे पुरस्कार बंद केले होते. आम्ही रावेर तालुक्यामध्ये 2003-4 या सालापासून जवळपास परिसरातील जे दानशूर दाते आहेत, त्यांच्या माध्यमातून ज्यांना शिक्षणाची आवड आहे, त्यांच्या माध्यमातून आम्ही तालुक्यातील 5 शिक्षकांना पुरस्कार संघटनेच्या माध्यमातून देण्याचं सुरू केलं. यासाठी शिक्षक संघटना आणि मुख्याध्यापक संघटना यांचा सहभाग होता. जवळपास ते पुरस्कार सुरू असताना आम्ही कार्यक्रमामध्ये बऱ्याच वेळा बोलत होतो, की राज्य शासनाने जिल्हा जिल्हा पुरस्कार जे आमचे आहेत, हे बंद केले. म्हणजे जळगाव जिल्हा परिषदेने ते पुरस्कार बंद केले. प्राथमिक शिक्षकांचे ते पुरस्कार सुरू होते. माझा म्हणण्याचा उद्देश एकच आहे, शिक्षक कोणताही असो, प्राथमिक असो का माध्यमिक असो, त्याचं कार्य जे आहे त्याची दखल घेतली पाहिजे. त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप जर दिली, तर खरोखर त्याने जे काम केलेलं आहे, त्याला उजाळा मिळू शकतो. 2020 पासून जिल्हा परिषदेने तेव्हा एक निर्णय घेतला, की माध्यमिक शिक्षकांना सुद्धा आपण पुरस्कार देऊया आणि जिल्ह्यातून फक्त एकाच शिक्षकाला आपण तो पुरस्कार देऊ. जिल्हा परिषदेने पहिल्याच वर्षी म्हणजे 2020 ला माझी जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी माध्यमिक विभागातून त्यावेळेस निवड केली होती आणि तो पुरस्कार मला बहाल करण्यात आला होता. सर एका चांगल्या प्रकारे आपण एक आपलं अविरतपणे आपण या ठिकाणी सेवा करत आहात आणि आपले कार्य वाखाणण्यासारखं आहे. सर एक आपलं कौन्सिल मुख्याध्यापक संघाच्या कौन्सिल सदस्यपदी आपली निवड झालेली आहे आणि याच्या आधी पण आपण चांगल्या प्रकारची पदं भूषवलेली आहेत. सर याचं श्रेय आपण कोणाला देणार? काय सांगाल? ऍक्च्युअल म्हणजे कसं आहे, की आपण जे काम करतो, ते काम समाज बघत असतो. कोणतंही क्षेत्र असो, त्या क्षेत्रामध्ये एक कृषी क्षेत्र असेल, कामगारांचं विविध प्रकारच्या कामं असतील किंवा आमचं एज्युकेशन असेल, या कामाची पावती मला मिळाली. शिक्षक संघटना असेल, त्या शिक्षकांनी मला पावती दिली असेल, मुख्याध्यापक संघटना असेल, मुख्याध्यापकांनी मला पावती दिली असेल. आम्ही या माध्यमातून सर्व कामं करत आलो. शिक्षकांची पतपिढी जी आहे, ही रावेर तालुक्यात आम्ही ओपन केली. त्याचे फाउंडर आम्हीच आहोत. 1999 ला जसं की ग्रामीण भागातील शिक्षक आहेत, कसं की कर्जाच्या माध्यमातून बरीचशी कामं होऊ शकतात. तुटपुंजा पगार असला तरी आणि या माध्यमातून आम्ही 1999 पासून ती पतपेढी स्थापन केली. मी संस्थापक संचालक तिथे होतो. नंतर 5 वर्षाच्या कालावधीत उपाध्यक्ष राहिलो. आज ती पतपेढी भरभराटीला झालेली आहे. त्या ठिकाणी एक सुसज्ज इमारत आम्ही रावेर तालुक्यात केलेली आहे. जवळपास 700 सभासद आज रावेर तालुक्यातल्या त्या पतपेढीमध्ये आहेत. एक चांगल्या प्रकारची सविस्तर अशी माहिती सर आपण दिलेली आहे आणि आपलं चॅनल आपल्याला सहकार्य करणार आहेत. आपल्या याही पुढे जाऊन सांगतो, की उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी. असं उंच भरारी आपण सर मारलेली आहे. यशाचं गौरीशंकर गाठलेलं आहे. एक चांगल्या प्रकारे आपल्या टीव्ही 24 नॅशनल न्यूज तर्फे आपल्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जोगीलाल सुरवाडे, टीव्ही 24 नॅशनल न्यूज.